तुमचा पुढचा जन्म आधीच ठरलेला असतो. 84 लाख योनीचं चक्र काय आहे? गरुड पुराणातील हे रहस्य कमीच लोकांना माहिती आहे. मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं? पुढचा जन्म कोणता मिळतो? आणि तो जन्म आधीच ठरलेला असतो का? हिंदू धर्मातील गरुड पुराणात या प्रश्नाशी संबंधित अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक विचार मांडलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते सविस्तर जाणून घेणार आहोत. ते म्हणतात ना, माणसाचे कर्म हे नेहमीच चांगले असावे, मग तो यशाच्या कितीही उंच शिखरावर जाऊ द्या. गरुड पुराण हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा पुराण ग्रंथ मानला जातो. यात मानवाचं जीवन, मानवाचा मृत्यू, त्याचे कर्म, पुनर्जन्म आणि मोक्ष यांसारख्या विषयांवर यात विचार मांडलेले आहेत. गरुड पुराणानुसार माणसाने आयुष्यात केलेल्या चांगल्या आणि वाईट कर्मांचा त्याच्या पुढील प्रवासावर परिणाम होतो, अशी देखील धारणा यात मांडलेली आहे. भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितलेल्या ज्ञानाच्या स्वरूपात या ग्रंथाची मांडणी झाल्याची देखील धार्मिक मान्यता आहे. मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं? पुढचा जन्म हा कोणता मिळतो? आणि तो जन्म आधीच ठरलेला असतो का? हिंदू धर्मातील गरुड पुराणात या प्रश्नांशी संबंधित अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक विचार हे मांडलेले आहेत. आज आपण गरुड पुराणानुसार व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की माणसाचा पुढचा जन्म आधीच ठरलेला असतो किंवा नाही. काय म्हटलंय ते जाणून घेऊ. गरुड पुराण हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ असून तो 18 महापुराणांपैकी एक आहे. मृत्यूच्या वेळी त्याचे पठण केलं जातं. यात प्रामुख्याने भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील संवाद मांडण्यात आला आहे. यात जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या आत्म्याच्या प्रवासाचे तपशीलवार वर्णन आहे. विशेषतः यात व्यक्तीच्या कर्माचे परिणाम, पाप आणि पुण्य यांची तत्व, स्वर्ग आणि नरक आणि मोक्ष यांचं स्पष्टीकरण आहे. गरुड पुराणानुसार मनुष्याच्या पुढील जन्मांचा संबंध त्याच्या कर्माशी असतो. या जन्मात केलेले चांगले वाईट कर्म, त्यांचे परिणाम आणि आत्म्याचा पुढील प्रवास यांचा परस्पर संबंध असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे पुढील जन्म हा पूर्णपणे अचानक घडणारी गोष्ट नसून कर्माच्या आधारे त्याची दिशा ठरत असते, अशी देखील धार्मिक मान्यता मानली जाते. पुढील जन्म हा आपल्याला कोणता मिळतो? आता गरुड पुराणानुसार किंवा त्याच्या वर्णनानुसार जीवाला त्याच्या पूर्वकर्मानुसार पुढील जन्म किंवा योनी प्राप्त होऊ शकते. सत्कर्म करणाऱ्या व्यक्तीला शुभ फळ मिळते, तर चुकीच्या कर्माचे परिणामही भोगावे लागतात, अशी कल्पना आहे. याच कारणांमुळे हिंदू धर्मात कर्म सिद्धांताला विशेष महत्त्व दिलं जातं. आजचे कर्म भविष्यातील जीवनावर परिणाम करू शकते, अशी देखील धार्मिक मान्यता आणि श्रद्धा आहे. धर्माचा अनादर करणारे. गरुड पुराणात या ग्रंथात सांगितलेलं आहे की जे लोक धर्म, वेद आणि ईश्वराचा अनादर करतात किंवा जे इंद्रिय सुखांमध्ये रमतात, त्यांना मृत्यूनंतर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं. अशा लोकांना पुढच्या जन्मात दुःख आणि वंचनेने भरलेलं जीवन देखील जगावं लागू शकतं. विश्वासघात आणि फसवणूक. गरुड पुराणानुसार मैत्री ही अत्यंत पवित्र मानली जाते. जे स्वार्थ करण्यासाठी आपल्याशी मैत्री करतात किंवा विश्वासघात करतात, त्यांच्या पुढील जन्मात त्यांच्या कर्माचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या परिस्थितीला मात्र त्यांना सामोरं जावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे जे खोटेपणा, फसवणूक आणि कपटाने इतरांना इजा पोहोचवतात, अगदी त्यांच्यासाठीही त्यांच्या कर्माचे परिणाम हे त्यांना पुढील जन्मात भोगावे लागू शकतात. जीवनाचा शेवटचा क्षण. गरुड पुराणात सांगितलेलं आहे की जीवनाचा शेवटचा क्षण हा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यावेळी व्यक्तीला येणाऱ्या भावनांचा त्याच्या भावी जीवनावरच प्रभाव पडतो. मृत्यूच्या वेळी मन शांत राहिल्यास आणि ईश्वराचे स्मरण झाल्यास आत्म्याला चांगला आणि उदात्त जन्म हा मिळू शकतो. जर त्यावेळी मनात लोभ, क्रोध किंवा नकारात्मक विचार असतील तर त्याचा परिणाम प्रतिकूल होतो आणि आत्म्याला कठीण परिस्थितीला देखील सामोरं जावं लागू शकतं. आता 84 लाख योनींचं चक्र काय आहे, आपण ते जाणून घेणार आहोत. गरुड पुराणानुसार शरीर सोडल्यानंतर आत्म्याला आपल्या कर्माचं पूर्ण फळ हे भोगावं लागतं. असं म्हटलं जातं की आत्मा 84 लाख जीवांमध्ये संचार करतो, ज्यापैकी मानवी जीवन सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. हे एकमेव जीवन आहे जिथे माणूस आपले कर्म सुधारू शकतो आणि आपला भविष्याचा मार्ग अधिकच चांगला बनवू शकतो. जे चांगले कर्म करतात त्यांना उच्च आणि आनंदी जीवन मिळतं, तर जे वाईट कर्म करतात त्यांना खालच्या पातळीच्या जीवनात देखील ढकललं जातं. आता नेमकी 84 लाख योनींची संकल्पना ही कशी आहे? जीवाला विविध प्रकारच्या योनींमधून जन्म घ्यावा लागतो, अशी धार्मिक मान्यता आहे. कर्मानुसार जन्म, जीवाचे केलेल्या कर्मानुसार त्याला पुढील जन्म हा मिळत असतो, असं देखील मानलं जातं.
जन्ममृत्यूचं चक्र, जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म यांचा हा क्रम सतत सुरू राहतो अशी हिंदू धर्मात धारणा आहे. मनुष्य जन्माचे महत्व. 84 लाख योनींमध्ये मनुष्य जन्म अत्यंत महत्वाचा आणि दुर्मिळ मानला जातो. मनुष्य जन्मात कर्माची संधी, मनुष्याला योग्य अयोग्य यातील फरक समजून घेण्याची आणि सत्कर्म करण्याची क्षमता मिळते अशी देखील मान्यता आहे. मोक्षाचा मार्ग. भक्ती, ज्ञान, सत्कर्म आणि आध्यात्मिक साधनेद्वारे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होणे म्हणजे मोक्ष. पुढचा जन्म आधीच ठरलेला असतो का? गरुड पुराणातील पुनर्जन्म आणि मृत्यूनंतरच्या प्रवासासंबंधी विचार हे धार्मिक श्रद्धा व परंपरेवर आधारित आहेत. त्यांना वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले तथ्य हे मानलं जात नाही. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास पूर्वकर्म पुढील जन्माची दिशा ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावतात असं देखील गरुड पुराणातून समजतं. मात्र प्रत्येक व्यक्तीचा पुढचा जन्म नेमका कुठे, कोणत्या कुटुंबात किंवा कोणत्या रूपात होईल याचं निश्चित भाकीत गरुड पुराणाच्या आधारे करता येत नाही. गरुड पुराणाचा मुख्य संदेश असा मानला जातो की मृत्यू अटळ असला तरी आपल्या कर्मांना महत्व आहे. त्यामुळे वर्तमान जीवनात सत्य, दया, दान, धर्म आणि सदाचाराचा मार्ग नक्कीच स्वीकारावा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.